नमस्कार. BA भाग 3मधील सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. मी सौ NS गायकवाड बोलते. आपल्याला पेपर क्रमांक 10व्या पेपर क्रमांकाचं नाव आहे अर्थशास्त्रातील संशोधन पद्धतीशास्त्र. यावर्षी आपल्याला नवीन पेपर आहे. संशोधन म्हणजे काय, संशोधन पद्धतीशास्त्र म्हणजे काय, याचा अभ्यास करायचा आहे. त्यात पहिला आपला टॉपिक आहे संशोधन पद्धतीशास्त्राची ओळख. दुसरं प्रकरणाचं नाव संशोधन आराखडा. तिसरं प्रकरणाचं नाव आहे गृहीतकं आणि चौथं प्रकरणाचं नाव आहे तथ्यसंकलन, डाटा कलेक्शन. इंट्रोडक्शन ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी, रिसर्च डिझायनिंग, हायपोथेसिस अँड डाटा कलेक्शन. त्यात पहिलं आहे आपल्याला अर्थशास्त्रातील संशोधन पद्धतीशास्त्राची ओळख. इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथोडॉलॉजी. संशोधन हा कसा आहे, संशोधन पद्धतीशास्त्र हा सर्व सामाजिक शास्त्रांचा व अर्थशास्त्रांचा अंतर्भाग आहे आणि या अंतर्भागावरून नवीन संकल्पनांचा शोध आणि अर्थशास्त्रीय सिद्धांत व सध्याचे सिद्धांत यांचे परीक्षण केले जातं. RESEARCH रिसर्च या इंग्रजी शब्दावरून संशोधन हा शब्द मराठीत वापरला जातो किंवा संशोधन हा शब्द उपयोगात आणला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून चालवलेले संशोधन वेगळे, यातून वस्तूचा शोध लावला जातो. तर सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून जे संशोधन केलं जातं ते कसं केलं जातं, जे अस्तित्वात आहे पण त्याची माहिती नाही, जे अस्तित्वात आहेत परंतु त्याची माहिती नाही, ती अदृश्य स्वरूपात आहे, ते शोधून काढणं म्हणजे संशोधन होय. संशोधनाचा अर्थ काय, जे अस्तित्वात आहे पण आपल्याला माहीत नाही, ते शोधून काढणं, त्याची माहिती करून घेणं म्हणजे संशोधन होय. संशोधनाला इंग्रजीत RESEARC रिसर्च असे म्हणतात. रिसर्च मीन्स सर्च ऑफ नॉलेज. कसं आहे, रिसर्च मीन्स सर्च ऑफ नॉलेज. त्याला मराठीत म्हणतात स अधिक शोधन. म्हणजे समग्र, संपूर्ण शोधून काढणे म्हणजे संशोधन. कुठलं संपूर्ण शोधून काढणे, ज्ञात असलेलं संपूर्ण शोधून काढणं व त्याची माहिती करून घेणं म्हणजे संशोधन. संशोधन ही न संपणारी प्रक्रिया आहे. संशोधन ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. संशोधन नवीन ज्ञानाचा शोध घेणं, असलेले शोधून काढणं, संशोधकाला नवीन ज्ञान उपलब्ध झालेलं समाजाला उपलब्ध करून देणं म्हणजे संशोधन होय. संशोधनाला नवीन ज्ञान शोधता येतं, सत्य शोधणं असतं, अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे नेण्याचं काम संशोधन करत असतं. अलीकडच्या काळात सामाजिक शास्त्रातील संशोधनाला खूप महत्त्व वाढलेलं आहे. सामाजिक क्षेत्रातील संशोधनाला महत्त्व वाढलेलं असल्यामुळं नवीन ज्ञानाचा शोध घेत असताना प्रामुख्याने संशोधनाचा प्रमुख हेतू असतो की नवीन ज्ञान शोधणं, सत्य शोधणं, असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून उजेडाकडे व अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाण्याचा मार्ग म्हणजे संशोधन होय. नैसर्गिक सामाजिक विषयात अनेक प्रश्न व समस्या निर्माण झालेल्या असतात, त्या संशोधनाद्वारे सोडवण्याचं काम केलं जातं. संशोधनाने सिद्धांताची मांडणी केली जाते. संशोधन ही न संपणारी प्रक्रिया असल्यामुळे सतत नाविन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न संशोधनातून केला जातो. म्हणजेच काय, संशोधन ही अशी एक घटना आहे की ती सातत्याने नवीन शोध घेत असते. आता अर्थशास्त्रीय संशोधनाचा अर्थ जर विचारायचा गेलं तर अर्थशास्त्रीय संशोधन ही मानवी जीवनातील आर्थिक बाबीशी संबंधित असते. अर्थशास्त्रीय संशोधन ही मानवी जीवनातील आर्थिक बाबीशी संबंधित असते. समाजाच्या कार्याची माहिती घेते अर्थशास्त्रीय संशोधन. व्यक्तिगत वागणूक, व्यक्तिगत वर्तणूक, व्यक्तिगत सामाजिक क्रिया यांचा अभ्यास संशोधनातून केला जातो. सामाजिक समस्या सोडवणे, त्यावरील उपाययोजनेचं काम संशोधनातून केलं जातं. समाजात वास्तवता व सामाजिक जीवनाचा शोध या संशोधनातून घेतला जातो. अर्थशास्त्रीय संशोधन ही मानवी जीवनातील आर्थिक बाबीशी संबंधित असताना मानवापुढे कोणत्या आर्थिक समस्या आहेत, त्या कशा सोडवल्या पाहिजेत, त्यावर कोणते उपाय योजले पाहिजेत, हे शोधण्याचं काम अर्थशास्त्रीय संशोधनात केलं जातं. आर्थिक समस्यांच्या संदर्भात मानवी समाज जीवनाशी सैद्धांतिक व्यावहारिक हेतूने माहिती गोळा करण्याचं काम संशोधनात केलं जातं. म्हणजे काय, कोणत्याही ज्ञानशाखेतील उद्दिष्टाप्रमाणे अर्थशास्त्रीय संशोधनामागे 2 उद्देश असतात. शुद्ध ज्ञानासाठी आणि व्यावहारिक उपयोगासाठी. म्हणजेच काय, संशोधनाच्या 2 मूलभूत संकल्पना, मूलभूत संशोधन, प्युअर रिसर्च अँड अप्लाइड रिसर्च.
मूलभूत संशोधन आणि उपयोजित संशोधन. मूलभूत संशोधनाला शुद्ध संशोधन म्हणतात. उपयोजित संशोधनाला उपयोगी पडणारं संशोधन असं म्हटलं जातं. तर संशोधनाचा व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी संशोधनाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या आहे C.A. मोझर. C.A. मोझर या संशोधकानं संशोधनाची अशी व्याख्या केली आहे की सामाजिक घटना व समस्या याविषयी नवीन ज्ञान मिळवण्यासाठी शिस्तबद्ध रीतीने केलेला अभ्यास म्हणजे संशोधन होय, किंवा संशोधन ही पद्धतशीर वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि नियंत्रित निरीक्षणे यांचा अभिलेख म्हणजे संशोधन होय, किंवा सामाजिक संशोधन म्हणजे संघटित व्यक्तीच्या जीवनात मूलगामी प्रक्रिया कार्यरत करण्याचं काम म्हणजे संशोधन होय, किंवा संशोधन ही सामाजिक जीवनाच्या अभ्यासाची विश्लेषण करण्याची संकल्पनीकरणाची पद्धत होय. अशा प्रकारे वेगवेगळ्या संशोधकांनी अर्थशास्त्रीय संशोधनाच्या किंवा सामाजिक संशोधनाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. अशा या संशोधनाचे उद्दिष्ट कुठले? तर संशोधनाचं उद्दिष्ट की संशोधनात अस्तित्वातील सिद्धांत व तत्त्वे यांची पडताळणी करणे. म्हणजे आता सध्या अस्तित्वात कुठली सिद्धांत आहेत, कुठली तत्त्वे आहेत, समाजात असू देत, व्यक्तीची असू देत, ती तत्त्वे त्यांचा अभ्यास करण्याचं काम संशोधनात केलं जातं. संशोधनात घटना, व्यवहार, समस्यांचा अभ्यास केला जातो. नवीन सिद्धांताचा विकास करणे, तथ्ये व संकल्पनांचे सामान्यीकरण करणे याचं काम संशोधनात केलं जातं. संशोधनात गृहीत खरं आहे की खोटं आहे, हायपोथेसिस ट्रू ऑर फेल हे केव्हा कळतं? ज्यावेळी आपण संशोधनात निष्कर्ष आणि शिफारशी मांडतो, कन्क्लुजन, रिकमेंडेशन, एक्सप्लेनेशन, धिस टाईम हायपोथेसिस ट्रू ऑर फेल, गृहीत हे चूक आहे किंवा बरोबर आहे हे केव्हा कळतं? तर ज्यावेळी संशोधनाचं निरीक्षण आणि निष्कर्ष काढतो त्यावेळी आपल्याला ते कळतं की संशोधन हे गृहीतक हे चुकीचं आहे की बरोबर आहे. अभ्यासाखाली घटनांचे कारण परिणाम शोधण्याचं काम संशोधनातून केलं जातं. व्यक्तिगत वर्तणूक, सामाजिक कृत्याचा अभ्यास करण्याचं काम संशोधनात केलं जातं. संशोधन प्रक्रियेतील विकासाने गुंतागुंतीच्या समस्या सोडवता येतात, त्याचा उपयोग मानवाला मोठ्या प्रमाणात होतो. संशोधनाचा उद्देश विविध घटकातील किंवा त्यांच्यातील कार्यकारण भाव संबंध स्पष्ट करण्याचं काम केलं जातं. अधिक अचूक माहिती प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचं काम संशोधनाद्वारे केले जाते. विविध व्यावसायिक समस्यांचं निदान करणं, त्या समजून घेणं, त्यांचे मूल्यमापन करण्याचं काम संशोधनाद्वारे केलं जातं. संशोधनाला ज्या व्यक्तिगत अभ्यास करायचा असतो त्या संशोधनाद्वारे मानवी कल्याणावर परिणाम करणाऱ्या विविध घटनांच्या अंतरंगाचा अभ्यास संशोधनात केला जातो. म्हणजेच काय, संशोधन प्रक्रियेत विकासाने गुंतागुंतीच्या समस्या, सामाजिक समस्या असू देत, व्यक्तिगत समस्या असू देत, त्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याचं काम संशोधनाने केलं जातं. अशा प्रकारे आज आपण काय पाहिलं? तर आज आपण पाहिलं संशोधन म्हणजे काय, जुनी तथ्ये व तत्त्वे यांची नवीन तथ्ये व तत्त्वे यांच्याशी मिळती जुळती आहेत का नाही ते पाहणं म्हणजे संशोधन होय. अलीकडच्या काळात सामाजिक संशोधनाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सामाजिक संशोधन एक अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. कारण सामाजिक संशोधनाद्वारे जे संशोधन केलं जातं ते संपूर्ण समाजाला, मानवाला आयुष्यात उपयोगी पडणारं संशोधन असतं. परंतु संशोधन ही प्रक्रिया आहे की न संपणारी प्रक्रिया आहे, ती कधीही संपत नाही. उदाहरण सांगते, मी तुम्हाला सांगितलं की भिलवडी गावचा अभ्यास करा, आणि TYचे विद्यार्थी गेले, भिलवडी गावचा अभ्यास केला. त्या अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की भिलवडी गावच्या लोकसंख्येचा अभ्यास एका दिवसात पूर्ण होत नाही. समजा मी क्वेश्चनेअर दिले, मी ते क्वेश्चनेअर भरून घेऊन संपूर्ण लोकसंख्येची माहिती आणली महिन्याभराने, तर आज संध्याकाळी जी भिलवडी गावची लोकसंख्या होती ती सकाळपर्यंत असत नाही, त्याच्यात वाढ झालेली असते. काही बालकं जन्माला आले असतात, एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडलेली असते. म्हणजे लोकसंख्या कधीही स्थिर नसते, ती कायम कमी जास्त होत असते. तसं संशोधन ही प्रक्रिया आहे, कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, ती वारंवार अपूर्ण प्रक्रिया आहे. आत्ता केलेलं संशोधन काही काळानंतर तेच राहत नाही, त्या आकडेवारीत बदल होत असतो, यालाच म्हणायचं संशोधन. आणि असं संशोधन सामाजिक समस्येसंबंधी उपयुक्त आहे. उदाहरण देते, भारतापुढं बेकारी हे एक ज्वलंत प्रश्न आहे, ज्वलंत समस्या आहे. या बेकारीचा अभ्यास करत असताना बेकार लोकांची संख्या त्या लोकसंख्येच्या मानानं जर रोजगाराच्या संधी सरकारनं उपलब्ध करून द्यायच्या ठरवल्या तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईपर्यंत बेकारांच्या संख्येत अधिक वाढ झालेली असते.
म्हणजेच आणखीन रोजगाराच्या संधी वाढवाव्या लागतात. परंतु दुर्दैव असं आहे, भारतात बेकार वाढत्या लोकसंख्येमुळे बेकार लोकांच्या प्रमाण अधिक असून रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणून बेकार लोकांची संख्या अधिक आहे हे संशोधनानं सिद्ध करता येतं. असं संशोधन हे समाजोपयोगी संशोधन म्हणून ओळखलं जातं. दुसरं उदाहरण देते, दारिद्र्य. भारतात दारिद्र्यरेषेखाली किती लोक आहेत, एकूण दरिद्री लोकांचं प्रमाण किती आहे हे जर शोधून काढलं आणि त्या दारिद्र्यरेषेखाली लोकांचं प्रमाण शोधून काढून दरिद्री लोकांच्यासाठी एखादी उपाययोजना करावी लागली तर ती उपाययोजना आखून अंमलबजावणी करेपर्यंत दारिद्र्यरेषेखाली लोकांची संख्या वाढलेली असते. याचा अर्थ असा होतो की समाजोपयोगी पडणारं संशोधन जर शोधून काढलं, त्याच्यावर जर उपाय योजला तर त्याची अंमलबजावणी करेपर्यंत हे संशोधन अपूर्ण राहिलेलं असतं. म्हणून अशा प्रकारे संशोधनाच्या सुरुवातीची गृहीते ही निश्चित करावी लागतात. आणि ती गृहीते कशी असतात, इनकम्प्लीट असू शकतात. ती गृहीते चुकीची किंवा खोटी असू शकतात. ज्यावेळी संशोधकांना संशोधन पूर्ण केल्यानंतर जे निष्कर्ष शिफारशी काढले जातात त्यावरून संशोधकांना गृहीत चुकीचं आहे की हे बरोबर आहे हे समजू शकतं. अशा प्रकारे संशोधन म्हणजे जे अज्ञात आहे ती वस्तू ज्ञात करून घेणं, अस्तित्वात असलेल्या ज्ञात वस्तू शोधून काढणं व त्याच्यावर संशोधन करणं म्हणजे संशोधन होय. किंवा अभ्यासाकरता घटनांचे कारण आणि परिणाम संबंधातील संबंध सुदृढ करणं म्हणजे संशोधन होय. नवीन सिद्धांताचा विकास करणं म्हणजे संशोधन होय. अस्तित्वात असलेली जुनी तथ्ये व तत्त्वे यांचं नवीन तथ्ये व तत्त्वे यांच्याशी मिळतीजुळती आहेत का नाही ते पाहणं म्हणजेच संशोधन होय. अशा प्रकारे मानवी कल्याणावर परिणाम करणाऱ्या विविध घटनांचा अंतर्गत भाग शोधून काढण्याचं काम संशोधन करतं. ही संशोधन ही एक महत्त्वाची व मूलभूत संकल्पना म्हणून ओळखली जाते.